रिसॉर्ट. What a view we are enjoying. वी आर एन्जॉईंग. प्रवास करून आलेले आहेत आणि तिकडे बघा आता चाललेले आहेत. Yes. वीणा मॉम पण आलेली आहे. सिद्धांत रिसॉर्ट मध्ये आम्ही अलिबागला पोहोचलेलो. सिद्धांत हिल रिसॉर्ट. आता बघूया कसं आहे हिल रिसॉर्ट. दिसतोय व्ह्यू तर खूप छान आहे. खूपच सुंदर आहे रे. हा वेळाताई? व्ह्यू आतमध्ये एंट्री तर खूपच सुंदर आहे. सिद्धांत मला पहिले माझा सिद्धांत हिल रूम रिसॉर्ट. पहिले माझा रूम बघायचा आणि नंतर मग मला माझा स्विमिंग पूल बघायचा रूम मधला ओके फर्स्ट. बघूया आता कसं काय आहे ते. कैसा लगा अंशुन विचारायची. अरे फॅन्टास्टिक. अलिबाग मध्ये एवढं छान रिसॉर्ट आहे रेवदंड्याला असं वाटलं नव्हतं, पण सुपर आहे. आपण गोव्याला आल्यासारखं वाटतं. हो ना. अलिबाग म्हणजे मी गोवाच आहे, पण इट्स लुक फॅन्टास्टिक. सुपर. सिद्धांत हिल रिसॉर्ट. पिलो आवडलं तुला. खूप आवडलं. काय मग मिसेस विचारे कसं वाटतंय? येस खूप मजा आली आहे. अन्वीला 2 दिवस मज्जा करायला घेऊन आलेली आहे. हो अलिबागला मस्त आहे. ऑनलाईन बघूनच मी बुकिंग केलं, पण छान आहे. इथे आल्यानंतर सरप्राईज नाही मिळालेलं. छान सरप्राईज मिळाले म्हणजे. आणि हा छोटासा पाळणा पण येईल. अरे वा. असा छोटासा पाळणा पण आहे आम्हाला खेळायला. डुंग 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 डुंग. चल बा. हाय. कॅरम कॅरम. काय मग मजा आली. मस्त छान आहे. प्लेस मस्त एकदम फर्स्ट क्लास. दुपारी अप्रतिम जेवण होतं. अप्रतिम म्हणजे डायरेक्ट घुस. हो आणि ते आम्ही खाताना शूटही केलं नाही. आम्हाला रील केलाय मी, टाकणार आहे, पण शूट करताना तेवढा पेशन्स नसल्यामुळे आम्ही खाल्लेले. तुम्हाला खुर्च्या देतो आम्ही. इतकं सुंदर आहे हे सिद्धांत हिल रिसॉर्ट. आम्ही पहिल्यांदाच आलो इथे, पण मजा आली. खरं आत्ता रात्र झाली आहे. मी सकाळी तुम्हाला पुन्हा दाखवेल की सकाळचा व्ह्यू कसा असतो. आणि त्याचबरोबर आम्ही ज्या विलामध्ये राहतोय ना, त्या विलाची पण मी तुम्हाला टूर करते. आणि तो विला आतून कसा आहे ते पण दाखवते. पेशवाई म्हणून रेस्टॉरंट आहे. इथे जेवणाची सोय असते. लंच, डिनर, ब्रेकफास्ट. हे बघा खेळत आहे. मग मजा आली. 2 दिवस असं शांत छान वाटलं. आणि रूम दाखवला नाही आहे आम्ही. खरं काही शूट नाही केलं, सॉरी. पण मी थोडंसं करण्याचा प्रयत्न करते त्यातल्या त्यात. अलिबागला जर तुम्ही आला, हे रिसॉर्ट आहे सिद्धांत हिल रिसॉर्ट. सिद्धांत हिल रिसॉर्ट म्हणून. आणि खूप खरंच आहे. मस्त आहे. जेवण, मासे म्हणजे ते लोक असं बनवून ठेवत नाहीत. एकतर एकदम फ्रेश आणि असं छान आपल्या समोर गरम गरम जेवण बनलं जातं. आणि घरगुती अशी ऑथेंटिक अलिबागची चव आहे. त्यांचा कुकच इकडचा लोकल असल्यामुळे ऑथेंटिक टेस्ट आहे आणि मस्त जेवण आहे. अप्रतिम. आणि मासे आम्ही खाल्लेत आणि मासे अप्रतिम होते. आणि इथे विलाज आहेत. 4 BHK, 5 BHK, 2 BHK, 1 BHK असे इथे विलाज आहेत. म्हणजे फॅमिली किती मोठी आहे त्या हिशोबाने. खूप 20-25 जणांची जर 20-25 जण ग्रुपने येणार असेल तर त्यांच्यासाठी पण इथे असा मोठा विला आहे. 4 आणि 5 BHKचा. आणि मस्त आहे. आणि गंमत म्हणजे ना, काही विलामध्ये, आता मी ज्या विलामध्ये त्याच्यामध्ये आतमध्येच स्विमिंग पूल आहे छोटासा. ती एक मोठी गंमत आहे. आणि हा एक मोठा स्विमिंग पूल इथे आहेच जो कॉमन आहे. पण प्रत्येक विलामध्ये एक छोटा स्विमिंग पूल आहे. तर तो एकदम गंमत वाटते त्याच्यामध्ये. अन्वी जाऊन मस्त डुबून आली आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला दाखवते मी रूममध्ये. आणि छान वाटलं, मजा आली. अजुडी तुला कसं वाटलं इथे? धमाल आली. आणि वीणा वायकुळ, ती वीणा वायकुळला तुम्ही सगळे ओळखतातच. हॅलो. वीणा वर्ल्ड मध्ये. हा वीणा. ही आमची वीणा वर्ल्ड आहे.
आणि वीणाताईंना तुम्ही आपल्या हेमा मावशीच्या ब्लॉग मध्ये बघितलंय, तेव्हा पण आम्ही अलिबागलाच गेलेलो हेमा मावशीच्या वाड्यात. आणि आता पण आम्ही अलिबागलाच आलो. ह्यांचं सासर अलिबागमध्ये आवाज, त्यामुळे आमचं बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत बायकुळांसोबत येणं होतं. वीणा ते कसं वाटलं तुम्हाला तुमच्याच? खूप छान, खूप मस्त मस्त. तुम्ही पण इकडे आला नाहीत ना कधी? धमाल. जेवण तर अप्रतिम होतं. दुपारी बघा. सुरमई रस्सा आणि बोंबील फ्राय. क्लासिक क्लासिक. हो, आणि आम्ही आणि सर्व्हिस अतिशय सुंदर आहे. म्हणजे आम्ही आता गाणी पण छान छान गायली करावं. खाण्यावर पडल्यामुळे आपण काही शूटच नाही केलं. हो. खवय्या लोकांचे अप्रतिम ठिकाण होऊ शकतं, हा, होऊ शकतं. आणि पण नुसतं एवढ्या- खवय्या नाही, यांचं ॲम्बियन्स पण जबरदस्त आता आहे. रात्रीचं शूट करूया जेवण, जेवताना करूया. दाखवूया मॅडम जेवण मला कसं आहे. दुसरं मिळालं. आणि बाकी मी सगळं परिसर दाखवते उद्या सकाळी उजेडात. मला 2 मिळाले, तुला 1 पण नाही मिळाले. तुला आवडलेली दिसते ना. मी देऊ बाळा तुला कोलंबी. काय मग पॉम्प्लेट फ्राय खाणार आहात तुम्ही बहुत बढिया. की पापलेट फ्राय खाणार आहात तुम्ही? पापलेट फ्राय, वाव. कोळंबी आणि वरण आणि भाकरी आपण सांगितल्याप्रमाणे. मला काय बोलायचंच नाही. दुपारी पण अमेझिंग जेवण होतं आणि खरंच इकडचं जेवण अमेझिंग आहे. यमन राग चालू आहे आमच्याकडे. आणि हा बघा पेशवाई हॉटेल मला बोलायला वेळ नाही. आतमधून हे असं आहे आणि खूपच सुंदर सिटिंग अरेंजमेंट वगैरे. त्याला हे मध्ये कापा नका. त्याच्यामध्ये काय असे हे जेवणावर पडलेले आहेत वाईट लोक, चपाती तेलकट मध्ये बोलायला पण तयार नाहीयेत. चपाती तेलकट आम्हाला मध्ये खाण्यामध्ये इंटरेस्ट आहे, बोलण्यामध्ये नाही. वा मस्त. क्या बात आहे. सो इथे गरम गरम बनवून ऑर्डर येते, ते बनवून ठेवत नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. त्यामुळे त्याची टेस्ट एकदम सॉलिड लागते, ऑथेंटिक आहे आणि सगळं जेवण. ये आता तू संपवायचं आहे बाबू. हा, नाही गेले तर कोळंबीचा रसा असं आहे ना. स्वर्ग काय असतो? मला असं वाटतं की मी अजून सुगंधच घेत बसले. गुड कॉम्प्लिमेंट. मस्त. सुगंध मस्त. दुपारचंच जेवण खरं इतकं झालेलं आहे, इतकं हादडलंय दुपारी. इथेच मासे होते, प्रतिम जेवण होतं, त्यामुळे इतकं हादडलंय तो बघ दुपारी. कांदा हा बघू. बघ. आता सांगितलंय त्यांना आणि हा सुगंध मला असा बसू देणार नाही, त्यामुळे मी खाणार आहे. वीणा ते कमाल आहे, कमाल. ऑमलेट मस्त आहे. छान आहे. अमेझिंग करी. मासा ना ऍक्च्युली फ्रेश आहे एकदम, त्यामुळे आणखीनच तो कमाल लागतो. हो, परिस्थिती काय बरोबर पकडलेलं आहे. चमचमीत पापलेट. खूप खाल्लेलं आहे. चमचमीत पापलेट. ब्रेकफास्टला फक्त. नाही नाही, मग खाल्लं सकाळी तर जाऊच breakfast. शकत नाही. मग आता उद्या दुपारी पण जेवलो ना मग काय हा, मग छान छान. गाडी वजन नाही घेऊ शकणार आमचं. आता चालावं लागेल. जवळ मला आता झोप आली. जवळ जवळ आपलं झोपायला पाहिजे. जवळजवळच झोपायचं आता. कसा पळत गेला? कसा कसा सरडा कसा पडाला. बाबा तू कर एकदा. ठीक आहे बाबू, तुला सकाळी सकाळी तुला ना वाळूवर नेते मी समुद्रात. रडा गेला. असं 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 असं. बांधून